नमस्कार, सरिताज किचन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आज आपण शाही रेसिपी बनवतोय, तीही गावरान टच देऊन आणि चुलीवरती। चला तर मग रेसिपीला पटकन सुरुवात करूया। तर त्यासाठी मी चुलीवर कढई गरम करायला ठेवली आहे। आता सर्वात आधी आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे। तर त्यासाठी इथे मी 3 मध्यम आकाराचे कांदे उभे चिरून घेतले आहेत, पाव वाटी खोबरं चिरून घेतले, त्यासोबतच 20 ते 22 लसणाच्या पाकळ्या, 1 ते 1.5 इंच आलं, 2 मध्यम आकाराचे टोमॅटो चिरून घेतले आहेत आणि इथे वाटीमध्ये 1 मोठा चमचा पांढरे तीळ आणि अर्धा चमचा जिरे घेतले आहेत। तर आता सर्वात आधी जिरे आणि पांढरे तीळ आपण भाजून घेऊयात। त्यासाठी ते कढईमध्ये घालायचे आणि उलटण्याने एकसारखे हलवत 1 ते 2 मिनिटं भाजून घ्यायचे। तर इथे तीळ आणि जिरे छान एकसारखे मी भाजून घेतले आहेत, हलकासा सोनेरी रंगही आलाय। आता जिरा आणि तीळ एका ताटामध्ये किंवा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात। त्यानंतर आता कढईमध्ये 1 ते 2 चमचे तेल घालायचं। तेल गरम झालं की आता यामध्ये इथे मी जे पाववाटी खोबरं चिरून घेतलं होतं ते घालायचं आणि आता हे खोबरं सुद्धा हलका सोनेरी रंग येईपर्यंत उलटण्याने एकसारखं हलवत तेलामध्ये भाजून घ्यायचं। खोबरं जास्त लालसर होऊ द्यायचं नाही किंवा करपू द्यायचं नाही, त्यासाठी उलटण्याने एकसारखं हलवत राहायचं आणि हलकासा सोनेरी रंग येईपर्यंतच भाजून घ्यायचं। तर इथे खोबरं सुद्धा हलका सोनेरी रंग येईपर्यंत मी भाजून घेतलं आहे। आता हे खोबरंही मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात। तर भाजून घेतलेलं खोबरं सुद्धा मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलंय। कढईमध्ये थोडंसं तेल शिल्लक आहे। आता त्या तेलामध्येच इथे मी जे 3 मध्यम आकाराचे कांदे चिरून घेतले होते ते घालायचे आणि आता कांदा सुद्धा हलका सोनेरी रंग येईपर्यंत तेलामध्ये भाजून घ्यायचा। तर इथे कांद्याचा सुद्धा कलर बदलायला लागलाय, कांदाही सोनेरी रंग येईपर्यंत भाजून झालाय। त्यानंतर आता या कांद्यामध्येच राहिलेलं सर्व साहित्य घालून घेऊयात। तर त्यासाठी यामध्ये इथे मी जे 2 मध्यम आकाराचे टोमॅटो चिरून घेतले होते ते घालायचे, 1 ते 1.5 इंच आलं घेतले ते घालायचं आणि 20 ते 22 लसणाच्या पाकळ्या। आता हे सर्व साहित्य टोमॅटो छान मऊसूद होईपर्यंत कांद्यासोबतच भाजून घ्यायचं। तर इथे टोमॅटो छान मऊसूद होईपर्यंत सर्व साहित्य मी कांद्यासोबत भाजून घेतलं आहे। आता हे सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचं, थंड करायचं आणि मिक्सरला वाटून एकदम छान स्मूथ अशी पेस्ट तयार करून घ्यायची। सर्व साहित्य मिक्सरला वाटून घेत असताना जर थोडंसं पाणी घालायला लागलं तर पाणी घालून वाटून घ्यायचं, पण एकदम स्मूथ अशी पेस्ट तयार करायची। त्यानंतर आता त्याच कढईमध्ये 3 ते 4 चमचे तेल आणखी घालायचं। तेल गरम झालं की आता त्यामध्ये इथे मी 200 ग्रॅम पनीर अशा क्यूब्समध्ये चिरून घेतलं आहे। आता हे पनीर तेलामध्ये सोडायचं आणि मस्त सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचं। आपण या पनीर ग्रेव्हीमध्ये सर्व गावरान पद्धतीचेच मसाले वापरणार आहोत, कोणतेही बाहेरचे किंवा विकतचे मसाले वापरणार नाहीये। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आता अशाच पद्धतीने हे पनीर अलटीपलटी करत सोनेरी रंग येईपर्यंत तळून घेऊयात। तर इथे तुम्ही बघू शकता पनीर छान सोनेरी रंग येईपर्यंत मी तळून घेतलं आहे। आता हे तळलेलं पनीर एखाद्या डिशमध्ये किंवा ताटामध्ये काढून घेऊयात आणि राहिलेलं पनीर सुद्धा आपण याच पद्धतीने तळून घेऊयात। तर इथे सर्व पनीर मी तळून घेतलं आहे। भाजून घेतलेला मसाला सुद्धा थंड करून मिक्सरला वाटून घेऊन छान स्मूथ अशी पेस्ट तयार करून घेतली आहे। आता आपण भाजी बनवून घेऊयात। तर कढईमध्ये थोडंसं तेल शिल्लक होतं, त्यामध्येच मी एक छोटी अर्धी वाटी तेल आणखी घातले। तर इथे मसाला वाटून घेताना मी यामध्ये 1 मूठभर हिरवी कोथिंबीर सुद्धा घातली होती, त्यामुळे या ग्रेव्हीला चव खूप छान येते, त्याचप्रमाणे ग्रेव्ही दिसायलाही खूप छान दिसते। तेल गरम झालं की आता यामध्ये काही खडे मसाले घालायचे। त्यामध्ये 2 दालचिनीचे तुकडे, 1 स्टार फूल, 1 मोठी वेलची, 4 लवंगा, 4 काळी मिरी आणि 2 हिरवी वेलची घेतली आहेत। आता हे खडे मसाले तेलामध्ये घालायचे आणि 1 मिनिटभर तेलामध्ये छान असे भाजून घ्यायचे। खडे मसाले 1 मिनिटभर तेलामध्ये भाजून घेतले की आता त्यामध्ये आपण जे वाटण तयार करून घेतलं होतं ते सर्व वाटण घालायचं। जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही या ठिकाणी तेलाऐवजी ही पनीर ग्रेव्ही बनवण्यासाठी बटरचा वापर केला तरी चालेल। आता हा सर्व मसाला तेलामध्ये घातला की छान तेल सुटेपर्यंत उलटण्याने एकसारखा हलवत छान असा भाजून घ्यायचा। तर इथे सर्व मसाला मी तेल सुटेपर्यंत भाजून घेतलाय। तुम्ही बघू शकता मसाल्याला बाजूनी छान असं तेल सुटायला लागले। त्यानंतर आता यामध्ये पावडर मसाले घालायचे। त्यामध्ये 1 छोटा अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा लाल मिरची पावडर, 2 चमचे कांदा लसूण मसाला किंवा तुमच्याजवळ जो साठवणीतला मसाला असेल तो घालू शकता। यामध्ये आपण या मसाल्यांव्यतिरिक्त दुसरे कोणतेही मसाले वापरणार नाहीये आणि 1 छोटा चमचा गरम मसाला घालायचा
आणि आता हे सर्व साहित्य या पावडर मसाल्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत आणि मसाल्याला पुन्हा तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं। तर ही पनीर ग्रेव्ही बनवण्यासाठी आपण यामध्ये काजू किंवा मगजबीची पेस्ट वापरणार नाहीये। त्याचप्रमाणे दही, मलाई हे सुद्धा वापरणार नाही। त्याचप्रमाणे कोणतेही एक्स्ट्राचे मसाले वापरायचे नाहीत। तर इथे छान तेल सुटेपर्यंत पावडर मसाल्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत हा मसाला मी परतून घेतला आहे। त्यानंतर आता यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि पाण्यामध्ये हा मसाला तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचा। अशा पद्धतीने मसाला पाणी घालून शिजवून घेतला की मसाला छान भाजला जातो, शिजला जातो आणि त्याचप्रमाणे मसाल्याची किंवा आपण जो पदार्थ बनवतोय त्या पदार्थाची चव दुप्पट तिप्पट वाढते। त्यामुळे मसाला पाणी घालून नक्की शिजवून घ्या। तर इथे मसाला पाणी घातल्यानंतर छान तेल सुटेपर्यंत मी शिजवून घेतलाय। त्यानंतर आता यामध्ये पाणी घालायचं। तर तुम्हाला जेवढी ग्रेव्ही बनवायची आहे, जेवढ्या लोकांसाठी बनवायची आहे तेवढं तुम्ही पाणी यामध्ये घालू शकता। मी ही पनीर ग्रेव्ही 5 जणांसाठी बनवणार आहे, त्यामुळे यामध्ये मी 2 ते 3 ग्लास पाणी घातले। तुम्ही तुमच्या अंदाजानुसार पाणी घालू शकता। पाणी घातल्यानंतर मसाला पाण्यामध्ये छान एकसारखा मिक्स करून घ्यायचा। त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं। तर इथे मी 2 ते 2.5 ग्लास पाणी छोट्या ग्लासनी घातलं आहे, मोठ्या ग्लासनी नाही। मीठ घातल्यानंतर ते एकदा ग्रेव्हीमध्ये मिक्स करायचं आणि झाकण ठेवून ही ग्रेव्ही 2 ते 3 मिनिटं उकळवून घ्यायची। तर इथे झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटं ही ग्रेव्ही छान अशी उकळवून घेतली आहे। तुम्ही ग्रेव्ही पाहू शकता आणि ग्रेव्हीवरची तर्री पाहू शकता, रंग किती छान आलाय। आता ही ग्रेव्ही आपण खालून एकसारखी मिक्स करून घेऊयात। ग्रेव्ही खालून एकसारखी मिक्स करून घेतली की आता त्यामध्ये आपण जे पनीरचे क्यूब्स तळून घेतले होते ते तळलेलं पनीर यामध्ये घालायचं। तळलेलं पनीर ग्रेव्हीमध्ये घातलं की ते छान एकसारखं मिक्स करून घ्यायचं। पनीर ग्रेव्हीमध्ये एकसारखं मिक्स करून घेतलं की आता कढईवरती पुन्हा झाकण ठेवायचं आणि ही पनीर ग्रेव्ही 6 ते 7 मिनिटं उकळवून घ्यायची, शिजवून घ्यायची। अधूनमधून झाकण काढून ही ग्रेव्ही खालून एकसारखी मिक्स करून घेऊ शकता किंवा झाकण न ठेवताही ही पनीर ग्रेव्ही उकळवून म्हणजे शिजवून घेऊ शकता। तर इथे एक झाकण ठेवून 6 ते 7 मिनिटं ही पनीर ग्रेव्ही मी छान अशी शिजवून घेतली आहे। तुम्ही ग्रेव्हीवरती तर्री पाहू शकता, किती मस्त आली आहे। ग्रेव्ही दिसायलाच किती सुंदर दिसतीये। बघता क्षणी खाऊ वाटेल असा या पनीर ग्रेव्हीला कलर आलाय। त्याचप्रमाणे सुगंधही अगदी घरभर पसरलाय। पनीर ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी पाहू शकता, एकदम घट्टसर तयार झाली आहे। थंड झाल्यानंतर आणखी घट्टसर होते। तर इथे आपली झणझणीत गावरान पद्धतीची चुलीवर बनवलेली पनीर ग्रेव्ही बनवून तयार आहे। आता ही पनीर ग्रेव्ही आपण सर्व करूया। तर इथे ही पनीर ग्रेव्ही मी सर्व केली आहे। ग्रेव्ही तुम्ही पाहू शकता, ग्रेव्हीवरची तर्री पाहू शकता, तर्रीचा कलरही पाहू शकता, किती मस्त आलाय। त्याचप्रमाणे जसं मी तुम्हाला आधी म्हटलं होतं, ग्रेव्ही थंड झाल्यानंतर आणखी घट्टसर होते। तर इथे त्यामुळे ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी सुद्धा तुम्ही पाहू शकता। आणि ही पनीर ग्रेव्ही तुम्ही फुलका, रोटी, नान, चपाती, जीरा राईस किंवा साध्या राईस सोबत सुद्धा सर्व करू शकता। हॉटेलच्या चवीलाही मागे टाकेल एवढी ही चवीला भन्नाट आणि अप्रतिम लागते। आणि जर आजचा हा रेसिपी व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला तुमच्या मित्रपरिवारासोबत, नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा। लाईक आणि कमेंट करायला विसरू नका। आणि अशाच रेसिपीजसाठी आपल्या सरिताज किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा। पुन्हा भेटूयात अशाच एका साध्या, सोप्या आणि नवीन रेसिपी व्हिडिओसोबत। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।